नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। स्थानिक मिलिंद पाटील यांनाच रायगड जिल्हा परिषद उमेदवारी द्या, ग्रामस्थ कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी। स्थानिक उमेदवारालाच रायगड जिल्हा परिषदेचे तिकीट मिळावे अशी मागणी आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी जाऊन कार्यकर्ते व ग्रामस्थांनी भेट घेऊन केली। 23वे रायगड जिल्हा परिषद वडखळ गणात वाशी विभाग येथील स्थानिक व भाजपा पदाधिकारी असलेले आणि सर्वांच्या सुखदुःखात नेहमी पुढे येऊन मदत करणारे मिलिंद पाटील यांनाच यावेळी जिल्हा परिषदेचे तिकीट मिळावे अशी मागणी खारेपाटातून जोर धरत आहे। मिलिंद पाटील यांना उमेदवारी मिळावी यासाठी असंख्य ग्रामस्थ यांनी गुरुवारी सायंकाळी वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल यांच्या पुढाकाराने भाजपाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या निवासस्थानी ग्रामस्थ यांनी येऊन मिलिंद पाटील यांनाच उमेदवारी मिळावी यासाठी आग्रह विनंती करत मागणी करण्यात आली आहे। यावेळी आमदार रविशेठ पाटील, व्ही.बी. पाटील, श्रीकांत पाटील, वडखळचे माजी सरपंच राजेश मोकल, जितू म्हात्रे तसेच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। मी म्हणण्यापेक्षा मी जास्त बोलत बसत नाही। काय झालं, आतापर्यंत आम्ही पक्षाचं प्रामाणिकपणे काम केलं, मग तिथे माझं नाही तुझं नाही। काय झालं, मी स्वतःची पदरमोड करून सुद्धा कधी कामं केलं। पूर्वी आता सोडा, पण पूर्वी जेवढ्या मीटिंग व्हायच्या तेवढ्या सगळ्या मीटिंगला जेवढं माझ्याकडे असायचं। मी कधी एक पैसा कोणाकडे घेतला नाही, पक्षाचं काम केलं ना। हे काय मोठेपणा केलं मी म्हणून मी सांगत नाही, पण आता काय एवढं सगळं आम्ही केलंय तर आमचा कुठेतरी शब्द तुम्ही साहेब माना। या सगळ्या गोरगरिबांचा सामान्य खासदार त्यांच्याबरोबर आहेत, मला 100% माहिती। आज सुद्धा आता त्यांनी एक नंतर आरोप मला केला किंवा मी त्यांना म्हटलं की तुम्ही हरिओम शेठ, तुमच्याबरोबर हसन शेठ होता मसदचा सरपंच, तुम्ही हालपर्यंत तुम्ही या भागामध्ये फिरून सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं, म्हणजे तुम्हाला मानणार आहे की बाबा त्या निर्धार मेळाव्याला जाऊ नका। आणि त्या निर्धार मेळाव्यामध्ये तुमच्या बरोबर आले, तुमच्यावर काही धैर्यशील दादाबरोबर आलेले कोणी कार्यकर्ते आले नाही किंवा येणारे सुद्धा आले नाही। तुम्ही थांबवलं, म्हटलं नाही म्हणे सर मी नाही गेलो। मग कोण गेला होता? कोणतरी गेला होता, पण सगळ्यांना फोन आले। कुणाचे आले मी नाव घेत नाही। सर वैयक्तिक बोलायचं झालं तर माझे आजे सासरे आणि आता आमची चालत आलेली होती रविशेठ पाटील जिथे असतील तिथे आम्ही जातो आणि त्यांची वाखाणण्याजोगे आहेच कारकीर्द। पण आता आलोय आपण कशासाठी की दादांसाठी। त्या दिवशी जो मेळावा झाला त्याच्यात बऱ्याच लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। अगदी भरून आलं की दादा सुखदुःखात प्रत्येकाच्या जातात हे त्यांनी सांगितलं। रस्त्याची कामं, पोलीस स्टेशनची कामं, आजाराची कामं कोणाची असतील तर दादा स्वतः रात्री अपरात्री धावून जातात। आणि दादा हे अतिशय तिकडच्या विभागाचे अतिशय लोकप्रिय नेते म्हणून प्रसिद्धीला आलेले आहेत। त्याच्यामुळे दादांना सीट ही मिळालीच पाहिजे। मी बाबांना विनंती करेन, बाबा आहेत आमचे पंढरीश पांडुरंग जसा जगाचा बाप आहे तसे रविशेठ पाटील हे रायगड जिल्ह्याचे बाप आहेत। ही वाक्यरचना माझ्या नेहमीच तोंडात असते। आणि बाबा हट्ट मुलाच करू शकतात तुमच्याजवळ आणि हे मुलांचा हट्ट तुम्ही पुरवलंच पाहिजे। मी विनंती करेन तुम्हाला की काही करा, पण ही सीट माझ्या दादांनाच मिळाली पाहिजे। दादांना जर दिलीच नाही सीट तर सगळी लोक नाराज होतील। आणि हे आम्ही खास तुमचे आहोत हे पण विसरून चालणार नाही। सगळे आपण एकत्रच आहोत। नाण्याच्या दोन्ही बाजूंचा अभ्यास केला पाहिजे। परंतु काही झालं तरी अगदी महिलांच्या वतीने, पुरुषांच्या वतीने मी खरंच विनंती कळकळीची करते, काही करा पण माझ्या मिलिंद। सर्वजण सेरिमा हॉटेलला निर्धार मेळाव्यासाठी जमलोत आणि त्याच्यानंतर आता आपण अचानक इथे मिलिंद दादावर असणारा प्रेम व्यक्त करण्याकरता आणि साहेबांना आपल्याला विनंती